काय मेल्या, 6 वर्ष झाली वहिनीला इकडे गावाकडे ठेवून, आणि तू तिकडे मुंबईत, आणि इकडे घराकडे पण दुसरं कोण नसतं. नशीब तिच्याकडे पतसंस्थेचं काम आहे आणि जोडीला अक्षू आहे म्हणून बरं. असं सरभरल्यासारखं का वागतोयस? कळतंय रे मला. आम्ही शहरात भेटलो, मग प्रेम झालं, पुढे लग्न केलं, आणि मग दोघांनी मिळून निर्णय घेतला की गावच्या घराकडे जायचं. काही दिवस गेले, मग तीच म्हणाली की मी इथं राहून काहीतरी जॉब करते आणि मग तू मुंबईला जा, तिथे थोडे पैसे कमव, म्हणजे दोघांनी मिळून पैसे कमवूया आणि मग गावाकडे व्यवसाय सुरू करूया. ते फॅक्टरीचं बोललो नाही तुला? पण काय, 2 वर्ष म्हणता म्हणता 6 वर्ष कधी निघून गेली कळलंच नाही. अरे गावाकडे इकडे सगळं बेस आहे रे, पण लय राबणूक, वर उन्हाचा टोम, आणि जो नुसत्या घामाच्या धारा. मुंबईला काय वेगळं आहे काय? तिथं ऊन नाही. अरे किती ती गर्दी, चेंगरा चेंगरी. आपण इकडे सड्यावर डोंगरावर चढतो ना, तसंच तिकडे त्या स्टेशनवरच्या पायऱ्या चढा उतरा, घामाच्या धाऱ्या नुसत्या रे. गावाकडे तुम्ही शांतपणे रात्री झोपू तरी शकताय, सुखाची झोप मिळते तुम्हाला. ते सगळं ठीक आहे रे, पण वहिनीचे एकटीचे हाल बघवत नाही रे. आणि त्यात त्या बायका काय बाय बोल लावतात तिला. त्याचंच वाईट वाटतंय रे. माझ्यासारखे अनेक तरुण असे गावाकडून मुंबईला जात असतील, मोठ्या शहरात जात असतील. ते ठरवत असतील की असं 2-4 वर्ष काम करूया, भरपूर पैसे कमवूया, आणि मग गावाकडे येऊन काहीतरी करूया. खूप मोठी स्वप्न घेऊन जातो रे आम्ही. आणि एकदा त्या चक्रात सापडलास ना की मग नाही, मग ना गावचा ना मग मुंबईचा. मग गाव मुंबई अशा फेऱ्या मारून मारून चाक झिजून जसं जातं ना, तसं आयुष्य झिजून जातं अरे. आणि सरते शेवटी आपल्या पदरात काय असतं रे? काय असते आपली मिळकत? गावाकडचं घर दुरुस्त केलं, सुधारलं, लईत लई काय नवीन घर बांधलं, म्हणजे काय? गावाकडचं घर दुरुस्त करायला आयुष्यभर त्या शहरात आपण झिजून मरतो. हे कळतंय रे सगळं, पण काय करणार? ते सगळं सोडून उठून इकडे यावं म्हटलं तर काय करणार इथं, तेच कळत नाही. तू उठ आणि ये इकडे गावाकडे. गावाकडे काय नाही करता आलं ना तर माणूस काय उपाशी मरत नाही. अरे गाव म्हणजे साड्यावरचं झाड, कुणी यावं, फळं खावी आणि त्याच्यात सावलीत शांत निजून जावं. सांजरी